मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडेंविरोधात वंचितचं आंदोलन, प्रकाश आंबेडकरांना भेट नाकारल्याचा आरोप। मराठी सक्ती विरोधात मुंबईमध्ये रिक्षा चालकांचा रास्ता रोको, कांदिवली लिंक रोडवरती रिक्षा रस्त्यावर थांबवल्या, रिक्षा हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्याची काही संघटनांची तयारी। मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टच्या आंदोलनावरती ठाम, विखे लाड देसाईंकडून जरांगेंच्या मनधरणीचा प्रयत्नही विफल। 1 सप्टेंबरला ओबीसींचा मुंबईमध्ये मोर्चा, लक्ष्मण हाकेंची माहिती, सरकारनं ओबीसी आरक्षण संपवल्याचा आरोप। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीमध्ये 3 बालकांचा होरपळून मृत्यू, नवजात शिशु विभागामध्ये व्हेंटिलेटरमध्ये स्फोट, 36 बालकांना वाचवण्यामध्ये यश। दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करणार, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती, आरोग्य सचिवांच्या नेतृत्वात चौकशी समिती काम करणार। बीड जिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूती दरम्यान 2 महिलांचा मृत्यू, एका महिलेची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयावरती हलगर्जीपणाचा आरोप। एकनाथ शिंदेंची शिवसेनाही करणार जेनझींवरती फोकस, खासदार श्रीकांत शिंदे मंगळवारी जेनझींसोबत संवाद साधणार। आरएसएसच्या होमग्राऊंडवरती छात्रों की गूंज होणार, सप्टेंबर महिन्यामध्ये नागपुरात कार्यक्रमाचं आयोजन, खासदार राहुल गांधी विद्यार्थ्यांशी साधणार थेट संवाद। मंत्री गिरीश महाजनांचा एसटी बसनं प्रवास, त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या खासगी वाहनांना बंदी, जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकही लालपरीनं त्र्यंबकेश्वरसाठी झाले होते रवाना। कर्जमाफीचा दुसरा हप्ता जमा, मंत्रिमंडळ बैठकीमधून मुख्यमंत्र्यांकडून निधी वितरित, दुसऱ्या टप्प्यामध्ये 6 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार लाभ। साखर दिवाळीपर्यंत 100 रुपये किलोवरती जाण्याची शक्यता, साखरेच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड तफावत, साखरेचे भाव आणखी वाढण्याचाही अंदाज। साखरेपाठोपाठ तांदळाच्या भावामध्ये 11% वाढ, अन्नधान्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानं सर्वसामान्यांना महागाईचे बसणार चटके। पुण्यामध्ये गणेश मंडळांच्या बैठकीमध्ये गोंधळ, मिरवणुकीतील ढोल ताशांच्या मुद्द्यावरून गोंधळ, पुणे मनपामध्ये गणेश मंडळाची होती बैठक। पुणे जिल्ह्यातील शालेय पोषण आहाराची एफडीएनं तपासणी करावी, जिल्हा परिषद गटनेत्यांचं तुकाराम मुंढेंना निवेदन। मालडब्यामध्ये 2 प्रवाशांची हाणामारी, पश्चिम रेल्वेमधील व्हिडिओ व्हायरल, एकमेकांना शिवीगाळ केल्यावरून झाला होता वाद। मुंबईमध्ये टीसी आणि प्रवाशामध्ये वाद, प्रभादेवी स्थानकातला धक्कादायक प्रकार, तिकीट असून सुद्धा टीसीनं चुकीची वागणूक दिल्याचा प्रवाशाचा आरोप। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये केळी बागेवरती विषारी फवारणी, शेतकऱ्याचे तब्बल 28,000चं नुकसान, अज्ञात व्यक्तीविरोधामध्ये गुन्हा दाखल। नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि